नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मनीच्या गमती. ओके, कसे आहात तुम्ही? मजेत ना? लवकरच कोरोनाची लस येईल आणि शाळा सुरू होणार आहे. तर शाळा जरी बंद असली म्हणून अभ्यास बंद नाही आपला. आपण शिक्षण चालूच आहे. चला तर आज आपण शिकूया म्हणींच्या गमती जमती. तुमची मम्मी आजी असे काही शब्द वापरत असेल की त्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल पण ऐकायला खूप छान वाटत असेल. मग त्यालाच आपल्याला म्हणी म्हणायचं आहे. म्हणी म्हणजे 2-4 अक्षरांची एक वाक्य असतं पण त्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. उदाहरणार्थ, अगं अगं मसी तुला कुठे नेसी, चोराच्या मनात चांदणे. तर आपण पाहूया. मी वाचतो, तुम्ही बोट ठेवा. पुस्तक काढा. उघडलं पुस्तक काढा लवकर. चला, पुस्तक काढेपर्यंत थांबायचं का? ओके, आर यू रेडी? येस. इयत्ता 4थी मराठी भाग 2 पान नंबर 29 धडा 17वा म्हणींच्या गमती. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोचतायत तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे, ऊन बिन काही लागतंय का नाही? संध्याकाळचं खेळा की. चला आता घरी. येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला. पाठोपाठ संध्याची आई आली. अगं ए, किती तापलंय बघ. वाळू पघळल असं वाटतंय. 5 नंतर खेळा की. ती ओरडून गेली. मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली. थोड्या वेळात हितेशचे बाबा आले. अरे मुलांनो, सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा. ते सगळ्यांना म्हणाले, फक्त थोडा वेळ. असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला. तो 4 पावलं गेला असेल इतक्यात आमिनाचे दादू म्हणाले, म्हणजे आजोबा बोलवायला आले. वैतागलेली आमिना म्हणाली, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात. घरी चल, घरी चला, घरी चला असं करतायत. अशी कशी एकसारखी वागतात ती? दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेलात तरी पळसाला पानं 3च असतात. पळसाला पानं 3च. ही झाली म्हण. शाळेत खेळाच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळांबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे, खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे. म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले. अरे, मी जोरात धावलो असतो, पण माझे पांढरे शुभ्र बूट मळाले असते ना, म्हणून मी हळू धावलो. वाह, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं. गोळक्यातली राजेश्री पटकन म्हणाले. म्हणजे सुरेश चित्र चांगलं काढायचा, पण त्याला मैदानी खेळामध्ये तो मागं होता. धावण्याच्या शर्यतीत तो पहिला येत नव्हता. पण त्याला असं म्हणायचंय की तिथं लाल माती आणि माझे बूट खराब होते म्हणून मी जोरात पळालो नाही. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं. सगळं आहे. तिला स्वयंपाक करायचा, पीठ मळायचं, पीठ आहे, गॅस आहे, सगळं आहे. चपात्या येत नाही हे कुठं सांगते. फक्त म्हणते, नाही मला आहे ना इकडून या खिडकीतून हवा येते, नाही तर माझ्या चपातीला खूप छान येते. नाही, आज गॅसच थोडा कमी चालतो, नाही तर माझी चपाती खूप चांगली येते. नाचता येईना अंगण वाकडं. आणि वरचं जे पळसाला पानं 3, सगळी मोठी माणसं आली आणि सगळ्या मोठ्या माणसांचं म्हणणं काय होतं, उन्हात खेळायचं नाही, संध्याकाळच्या वेळेला खेळा किंवा सकाळच्या वेळेला खेळा. म्हणजे सगळी माणसं सारखंच सांगत होती. म्हणजे पळसाला पानं 3च. आणि दुसरी एक कोणती म्हण पाहिली आपण? नाचता येईना अंगण वाकडं. वाकडे. रवी सकाळी लवकर, पाहता रवीची गोष्ट,
रवी सकाळी लवकर सोपानच्या घरी आला. सोपानच्या घरातील म्हैस कालच व्याली होती, म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता. सोपान आणि त्याची चुलत भावंड नाश्ता करत होती. प्रत्येकाच्या वाटेतला खरवस खरवस पाहून, खरवस म्हणजे माहिती आहे ना, कच्च्या दुधाचं करतात, हा. रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची काकू त्याला म्हणाले, रवी चल रे, तू पण न्याहारी. नको काकू, मी खूप खाल्लंय. अरे पण गुळ घातलेला खरवस तर घेशील की नाही? नको, माझे दात दुखताय. रवी म्हणाला, खरवसाला कशाला लागतात रे दात? मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतं. ते सोपान काका कालच म्हणाला होता की तू येणार आहे म्हणून. उगाच कशाला ताकाला जाऊन भांडं लपू नये. चल हात धुवून ये. काकू हसत म्हणाली. म्हण कोणती आली आता इथे? ताकाला जाऊन भांडं लपू नये. म्हणजे तुम्हाला खरवस खायला जायचंय, खरवस तुम्हाला खायचं आहे, पण नाही माझी दात दुखतील, नाही मी जेवलोय, उगाच कारणं द्यायची. मग आता या ठिकाणी काही म्हणी आहे बघा. गावचे घर गर्वाचे घर खाली, खाई त्याला खवखवे, शहाण्याला शब्दाचा मार, घरोघरी मातीच्या चुली, हाताच्या कंकणाला आरसा कशाला. पेज तर घ्या म्हणे मोबाईल बरीच हे आहे म्हणी या ठिकाणी, तर तुम्ही त्यातल्या काही म्हणी निवडायच्या आहे. ओके, याच्यामधून म्हणी तयार करायच्या आहे. बरं, आता पुढे बघा, पान नंबर 31 वरचं आपल्याला चित्र पान योग्य प्रमाणात जागी म्हणी पूर्ण करा बघा. आयत्या बिळात नागोबा, वासरात लंगडी गाय शहाणी, टिंब टिंब हाती कोलीत, माकडाच्या हाती कोलीत. कोलीत म्हणजे जळलेलं लाकूड जर माकडाच्या हातात दिलं तर काय करेल माकड? या झाडावरून त्या झाडावर, या घरावरून त्या घरावर सगळं आग लावून देईल. म्हणून कोलीत म्हणजे जळतं लाकूड. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. सरड्याची टिंब टिंब धाव कुंपणापर्यंत, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, टिंब टिंब गेला आणि झोपा केला. बैल गेला आणि झोपा केला म्हणजे गाडी निघून गेल्यावर हात वर करणे, परीक्षा संपल्यावर अभ्यासाला सुरुवात करणे. टिंब टिंब मैदान जवळ आहे, घोडानी मैदान जवळ आहे. टिंब टिंब शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच वाकडे. काही मुलांना कसं सारखं सांगावं लागतं, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, शेवटी त्यांना म्हणावं लागतं. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले ते वाकडेचे वाकडेच. टिंब टिंबाला गुळाची चव काय, गाढवाला गुळाची चव काय. तर अशा पद्धतीने हे पण लिहून काढायचं आहे आणि याच्या पण म्हणी लिहायच्या आहे. ओके, आणि इथून पुढे रोज किमान 5 म्हणी लिहून काढत जायच्या. स्कॉलरशिपच्या पुस्तकामधून म्हणी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाईम टेबल, टाईम मॅनेजमेंट पाळा. प्रत्येकाने टाईम मॅनेजमेंट घरामध्ये लावा. लवकरच कोरोना संपेल आणि शाळा सुरू होईल. थँक्यू व्हेरी मच.